नमस्कार मित्रांनो, ग्रामसेवक भरतीच्या या विशेष आणि सविस्तर विश्लेषण सत्रात आपले स्वागत आहे. आज आपण अभ्यासाच्या वेळापत्रकाचे आणि यशाच्या रणनीतीचे अक्षरशः डिकोडिंग करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. हे सत्र अशा सर्व उमेदवारांसाठी आहे ज्यांना अभ्यासाचे एक अचूक, शिस्तबद्ध आणि रिझल्ट ओरिएंटेड नियोजन हवे आहे. आता समोर दिसणारा हा अभ्यासाचा रोडमॅप पहा. हा अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का, कारण हा केवळ एक साधा तक्ता नाही आहे, तर या एकाच चित्रामध्ये ग्रामसेवक पदापर्यंत पोहोचण्याची तुमची संपूर्ण दिनचर्या दडलेली आहे. ही माहिती अतिशय पद्धतशीरपणे तयार केली गेली आहे, जी आपल्या अभ्यासाची दिशा आणि गती दोन्ही एकदम अचूकपणे निश्चित करते. आजच्या या सत्रात आपण नेमके काय काय पाहणार आहोत? तर सर्वात आधी यशाच्या रणनीतीचा एक आढावा घेऊ. त्यानंतर कृषी आणि पंचायत राज यांसारखे मुख्य विषय, मग गणित आणि भाषेचा सराव, सामान्य ज्ञान आणि उजळणीचे महत्त्व, आणि शेवटी यशाची 3 प्रमुख तत्वे. अगदी ह्याच क्रमाने आपण ही सगळी माहिती समजून घेणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, ग्रामसेवक परीक्षा यशाच्या रणनीतीचा आढावा. इथे आपण पाहणार आहोत की संपूर्ण दिवसाचा वेळ या विविध विषयानुसार नक्की कसा विभागला गेला पाहिजे. आता हा तक्ता बघा. 100 प्रश्नांचे आणि एकूण 6.5 तासांच्या अभ्यासाचे हे अत्यंत अचूक विभाजन आहे. म्हणजे बघा, कृषीसाठी सर्वाधिक 90 मिनिटे दिली आहेत आणि इतर सर्व विषय जसे की पंचायत राज, गणित, भाषा आणि सामान्य ज्ञान या प्रत्येकासाठी 60 मिनिटे अशी ही विभागणी आहे. हे अगदी संतुलित आणि वास्तववादी नियोजन आहे. कोणत्या विषयाला किती आणि का महत्त्व द्यायचे याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. आता दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया. मुख्य विषय कृषी आणि पंचायत राज. हे ते विषय आहेत ज्यांना आपण खऱ्या अर्थाने संपूर्ण अभ्यासक्रमाचे हेवी वेट्स म्हणू शकतो. तांत्रिक विषय आणि सराव विषय. खरं तर या दोन्हीमध्ये एक मोठा फरक आहे जो समजून घेणं गरजेचं आहे. कृषी आणि पंचायत राज हे तांत्रिक विषय आहेत जे तुमचे अंतिम मेरिट ठरवतात. यासाठी रोज किमान 2.5 तास देणे आवश्यकच आहे. याउलट सराव विषय हे स्कोरिंग असतात, म्हणजे ते अधिक गुण मिळवून देतात, पण त्यासाठी रोजच्या सरावाची, पाठांतराची आणि सातत्याची नितांत गरज असते. कृषी घटकाची रणनीती थोडी सखोलपणे समजून घेऊया. या एका घटकावर तब्बल 20 प्रश्न विचारले जातात. या वेळापत्रकात याला सर्वाधिक वेळ दिलाय, म्हणजे सलग 90 मिनिटांचा वेळ. का? कारण यात तांत्रिक ज्ञान, पिके, खते आणि कीड नियंत्रण यांसारख्या सखोल गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. यातील तुमची अचूकता थेट मेरिट लिस्टमध्ये वरचं स्थान मिळवून देऊ शकते. यानंतर येतो पंचायत राज घटक. यावरही 20 प्रश्न आहेत आणि त्यासाठी रोज 60 मिनिटे राखून ठेवलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने घटनात्मक तरतुदी आणि ग्रामपंचायत अधिनियम यांचा अभ्यास अपेक्षित असतो. कायदे आणि कलमे अशी असतात ना की ती लक्षात ठेवण्यासाठी जबरदस्त एकाग्रतेची आणि नियमित वाचनाची आवश्यकता असते. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे वळूया. सराव, गणित, बुद्धिमत्ता आणि भाषा. इथे केवळ वाचन करून भागत नाही, तर लेखणी हातात घेऊन प्रत्यक्ष कृती म्हणजे सराव करावाच लागतो. इथे हा 15 ते 20 आकडा दिसतोय ना, ही यशाची एक खूप मोठी गुरुकिल्ली आहे. केवळ सूत्रांचा अभ्यास करण्यासोबतच दररोज न चुकता किमान 15 ते 20 गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवणे अत्यंत अनिवार्य आहे. परीक्षेच्या त्या मर्यादित वेळेत वेग आणि अचूकता साध्य करण्यासाठी असा दैनंदिन सरावच तुम्हाला वाचवू शकतो. भाषा विषयांबद्दल बोलायचे झाल्यास इथे एका मोठ्या संधीकडे आपले लक्ष वेधले गेले आहे. मराठी आणि इंग्रजी व्याकरण मिळून सर्वात जास्त म्हणजे तब्बल 30 प्रश्न विचारले जातात. यासाठी रोज 1 तास देण्याची शिफारस आहे. मुख्य ध्येय काय असावे? तर व्याकरणाचे नियम अगदी पक्के करणे आणि रोज आपला शब्दसंग्रह वाढवणे. शब्दसंग्रह एका रात्री तयार होत नाही, त्यासाठी रोज थोडे थोडे काम करावेच लागते. आता आपण चौथ्या टप्प्याकडे वळत आहोत. सामान्य ज्ञान आणि अत्यंत कळीचा मुद्दा, दैनंदिन उजळणी. सामान्य ज्ञान म्हणजेच जीके. या घटकावर 15 प्रश्न विचारले जातात. यासाठी दररोज 1 तास दिलाच गेला पाहिजे. चालू घडामोडी, इतिहास आणि भूगोल यांचा यामध्ये समावेश होतो. जगात आणि आपल्या राज्यात आजूबाजूला नक्की काय घडत आहे याच्याशी नेहमी अपडेट राहणे या परीक्षेसाठी खूप मोलाचे ठरते. पण आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. दैनंदिन उजळणी. दिवसाच्या शेवटी असलेली ही 30 मिनिटे अगदी नॉन निगोशिएबल आहेत. म्हणजे यात कोणतीही तडजोड चालणार नाही. दिवसभर केलेल्या त्या 5.5 तासांच्या अभ्यासाची उजळणी करण्यासाठी हा वेळ आहे. जर ही उजळणी झाली नाही तर आपला मेंदू नवीन माहिती विसरायला लागतो. जे शिकले आहे ते स्मृतीत पक्के करण्यासाठी हा अर्धा तास म्हणजे एक संजीवनीच आहे.
आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि अत्यंत प्रेरणादायी टप्प्यावर. यशाची 3 प्रमुख तत्वे. इथे खऱ्या अर्थाने या संपूर्ण अभ्यासाचा गाभा एकत्र येतो. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका किंवा PYQ सोडवणे ही एक अतिशय शक्तिशाली रणनीती आहे. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्याने प्रश्नांचे स्वरूप आणि परीक्षकांचा दृष्टिकोन आपल्याला थेट समजायला मदत होते. नेमके काय वाचायचे आणि काय अजिबात वाचायचे नाही याची दिशा ह्याच विश्लेषणातून मिळतेय. म्हणूनच या तंत्रावर अत्यंत जाणीवपूर्वक भर दिला गेला आहे. आणि हे सूत्र कोणत्याही परीक्षार्थ्यासाठी एक मोठा महामंत्र आहे. नियमित अभ्यास प्लस योग्य रणनीती प्लस सातत्य बरोबर यश निश्चित. जर अभ्यासात रोजची नियमितता असेल, दिशा दाखवणारे अचूक रणनीती सोबत असेल आणि या सगळ्यामध्ये न डगमगणारे सातत्य असेल, तर यश मिळणे केवळ शक्यच नाही, तर ते 100% निश्चित असते. जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार नक्की करूया. कागदावर हे वेळापत्रक आणि ही रणनीती अगदी परिपूर्ण दिसत आहे, यात शंका नाही. पण खरा प्रश्न असा आहे की हे वेळापत्रक रोज न चुकता पाळण्याचे सातत्य प्रत्यक्ष व्यवहारात आणले जाईल का? हीच ती सातत्यपूर्ण कृती आहे जी या कागदावरच्या रणनीतीला प्रत्यक्ष यशामध्ये रूपांतरित करू शकते. याच एका दमदार विचारासोबत आजचे हे सविस्तर विश्लेषण आपण इथेच थांबूया. या सत्रात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा.